मी असे म्हणत नाही की प्रत्येक वादी खोटा दावा दाखल करतो, परंतु आम्ही वकिली करताना असे अनेक दिवाणी दावे पाहिलेले आहेत की ज्यामध्ये वादीने खोट्या पद्धतीने दिवाणी दावा दाखल केलेला होता, परंतु त्या दाव्याला प्रतिवादीची सामोरे जाण्याची पद्धती आणि कार्यक्षमता यामधूनच तो खोटा दावा कोर्टाने फेटाळून लावला। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये वादीने खोट्या पद्धतीने केलेल्या दाव्यास कसे सामोरे जावे किंबहुना वादीचा दावा कोर्टाने फेटाळावा म्हणजे डिसमिस करावा यासाठी काय करावे याबाबतच सविस्तर माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, ज्यावेळेस एखादी व्यक्ती दिवाणी दावा दाखल करत असते त्यावेळेस निश्चितच त्याच्या संविधानिक अधिकारांवर तसेच कायदेशीर हक्कांवर येत आहे असे त्याला वाटत असते आणि मग असा दावा डिफेंड करण्याअगोदर आपण हे पाहिले पाहिजे किंवा समजूनही घेतले पाहिजे की वादीचा असा कोणता कायदेशीर अधिकार किंवा हक्क आपण भंगला आहे। आता वादीचा दावा डिफेंड करण्याची पहिली पायरी म्हणजे वादीच्या दाव्यामध्ये हजर होऊन त्यामध्ये कैफियत देणे। परंतु या नॉर्मल प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन वादीचा दावा प्राथमिक स्टेजलाच काढून टाकू शकतो का, म्हणजेच डिसमिस करण्यास कोर्टात सांगू शकतो का आणि कसे ते देखील पाहूयात। जर वादीने आपल्या म्हणण्यानुसार किंवा वादीच्या स्वतःच्या कथनानुसार खोटा दावा प्रतिवादी विरुद्ध दाखल केलेला असेल तर दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आपण पाहणे गरजेचे असतात। त्यामधील पहिली कायदेशीर बाब म्हणजे लोकस स्टँडी। ज्यावेळेस वादी एखादा चुकीचा दावा कोर्टासमोर दाखल करतो, अर्थातच त्या दाव्यामध्ये प्रतिवादी देखील चुकीचे किंवा अनावश्यक पक्षकार असतात आणि कायद्यामध्ये लोकस स्टँडी हे एक असे तत्व आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने दावा दाखल करण्याबाबत अधिकार सांगितलेले आहेत। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीस अन्य व्यक्तीविरुद्ध एखादा दावा दाखल करायचा असेल तर दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीस लोकस स्टँडी असावी लागते। जर अशी लोकस स्टँडी किंवा केस करण्याची अधिकारिता त्या वादीस नसेल तर प्रतिवादीने कोर्टासमोर कैफियत आणि म्हणणे न देता तसा सविस्तर अर्ज कोर्टासमोर दिला पाहिजे। त्यानंतर कोर्ट तुमच्या अर्जावर सुनावणी घेऊन तुमचा मुद्दा बरोबर असेल आणि कायदेशीर असेल तर निश्चितच वादीचा तो दावा प्रायमरी स्टेजला डिसमिस करू शकतात। आणि दुसरी कायदेशीर बाब म्हणजे दाव्यास कारण म्हणजेच कॉज ऑफ ॲक्शन। बघा, दिवाणी दावा कोणताही असो, त्या दाव्यात जर काही कारण घडले म्हणजेच कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाली तरच तो दावा कायद्याने दाखल करता येतो आणि जर दाव्यास कारण घडलेलेच नसेल तर तो दावा दाखल करता येत नाही। आणि साधारणपणे वादी ज्यावेळेस खोट्या पद्धतीने किंवा खोट्या स्वरूपाचा दावा दाखल करतो शक्यतो त्या दाव्यास कारण घडलेलेच नसते। मग याच गोष्टीचा फायदा घेत प्रतिवादीने कोर्टासमोर एक अर्ज दिला पाहिजे की दाव्यास कारण घडलेले नसताना हा दावा दाखल केलेला आहे, तर त्याबाबत प्राथमिक मुद्दा काढण्यात येऊन त्यावर चौकशी करण्यात येऊन वादीचा दावा फेटाळण्यात यावा। त्यानंतर कोर्ट प्राथमिक मुद्दा काढत आणि त्याची चौकशी करत वादीचा दावा डिसमिस करू शकतात। आतापर्यंत ज्या दोन कायदेशीर तरतुदी पाहिल्या त्या कैफियत न देता आणि प्राथमिक मुद्दा काढण्याबाबतच्या होत्या। आता आपण पाहूयात की वादीच्या दाव्यास आपण कैफियत देऊन कशा पद्धतीने तो वादीचा दावा फेटाळून लावू शकतो। अनेक वेळा असेही होते की आपण हे पाहतो की वादीने चुकीचा आणि खोटा दावा दाखल केलेला आहे, मग आपण त्या दाव्यास कैफियत किंवा म्हणणे देण्याचे टाळतो। तर तसे करू नका। जरी वादीचा दावा चुकीचा किंवा खोटा आहे असे तुम्हाला माहिती असेल किंवा वाटतही असेल तरीही ती बाब कोर्टाला माहिती नसते आणि ती बाब कोर्टाला माहिती व्हावी किंवा कोर्टाच्या निदर्शनास याकरिता वादीच्या दाव्यास म्हणणे देणे आणि त्या म्हणण्यातून कोर्टाला वादीच्या दाव्याबाबतीत खरी परिस्थिती दाखवून देणे गरजेचे असते। आणि जर आपण वादीचा दावा खोटा आणि चुकीचा आहे असे गृहीत धरून कैफियत आणि म्हणणे दिले नाही तर कोर्ट वादीचा दावा खरा मानून पुरावे खरे मानून वादीचा दावा न्यायनिर्णयित करतील। त्याचप्रमाणे कैफियत देत असताना वादीचा दावा आणि त्या दाव्यामधील कथने स्पष्टपणे नाकारणे आवश्यक असते, कारण ज्या बाबी आपण स्पष्टपणे नाकारत नाही त्या बाबी आपणास मान्य आहे असे मानले जाते। त्याचबरोबर जे आपले म्हणणे आहे ते खरे आहे असे आपण समजून चालले तर आपणाकडे त्या बाबतीतील पुरावे देखील असतीलच, तर मग ते पुरावे देखील आपण दाखल केले पाहिजेत, जेणेकरून वादीचा दावा कसा चुकीचा आहे हे कोर्टाच्या लक्षात येईल आणि त्यामुळे भलेही वादीचा दावा चुकीचा असेल किंवा खोटा असेल, बनावट असेल, तरीही त्या दाव्यास व्यवस्थितरित्या आपला बचाव मांडणे किंबहुना त्या बाबतीमधील पुरावे दाखल करणे आणि खरी परिस्थिती आणि दाव्याची वस्तुस्थिती कोर्टासमोर येईल अशा पद्धतीने आपले म्हणणे देणे आणि कैफियत देणे गरजेचे असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे वादीच्या चुकीच्या आणि खोट्या दाव्यास कसे सामोरे जावे या बाबतीत आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।